भारत विरुद्ध इंग्लंड. टीम इंडिया 76 रन्सवर गारद. इंग्लंड विरुद्धच्या लाजिरवाण्या पराभवासाठी हे 5 खेळाडू जबाबदार आहेत. मंगळवारी इंग्लंड विरुद्ध झालेल्या तिसऱ्या टी20 सामन्यात टीम इंडियाचा लाजिरवाणा पराभव झाला. इंग्लंडने भारतासमोर 202 रन्सचं लक्ष्य ठेवलं होतं. मात्र या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय फलंदाजी पूर्णपणे कोलमडली. एकामागोमाग एक फलंदाज स्वस्तात बाद होत गेले आणि संपूर्ण टीम अवघ्या 76 धावात गारद झाली. फलंदाजासोबतच काही गोलंदाजांनाही अपेक्षित कामगिरी करता आली नाही. त्यामुळे भारताला मोठ्या फरकाने पराभव स्वीकारावा लागला. 5 खेळाडूंची खराब कामगिरी टीमसाठी सर्वाधिक महाग ठरली. इंग्लंड विरुद्धच्या या पराभवासाठी कोणते 5 खेळाडू जबाबदार आहेत हे आपण थोडक्यात पाहूया. तर सर्वात प्रथम आहे टीमचा वाईस कॅप्टन तिलक वर्मा. मिडल ऑर्डरमध्ये तिलक वर्माकडून मोठ्या आणि जबाबदारीच्या खेळीची अपेक्षा होती. मात्र तो सुरुवातीपासूनच दबावाखाली खेळताना दिसला. त्याने 11 चेंडूचा सामना करत केवळ 3 रन्स केले. टीमला मोठी भागीदारी हवी असताना त्याची संत फलंदाजी महागात पडली. अखेर कोणतंही मोठं योगदान न देता तो आउट झाला. दुसरा खेळाडू आहे ईशान किशन. ओपनर ईशान किशनने सुरुवात आक्रमक केली होती. मात्र त्याला या सामन्यात मोठी खेळी करता आली नाही. त्याने 9 चेंडूत 13 रन्सची खेळी केली. त्याच्या खेळीत 1 चौकार आणि 1 सिक्स होता. मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करताना टीमला त्याच्याकडून मोठ्या खेळीची गरज होती, पण तो लवकर बाद झाल्याने उर्वरित फलंदाजावर अतिरिक्त दबाव वाढला. तिसरा खेळाडू आहे अक्षर पटेल. अक्षर पटेलला ना फलंदाजी छाप पाडता आली ना गोलंदाजीत. गोलंदाजी करताना त्याने 4 ओव्हर्समध्ये 49 रन्स दिले आणि फक्त 1 विकेट घेतली. डेथ ओव्हर्समध्ये इंग्लंडच्या फलंदाजाने त्याला धुतलं. फलंदाजीतही त्याने 4 चेंडूत 10 रन्स केले. तर चौथा खेळाडू आहे शिवम दुबे. ऑलराऊंडर म्हणून शिवम दुबेकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा होती. मात्र त्याला फलंदाजी आणि गोलंदाजी या दोन्हीमध्ये चांगली कामगिरी करता आली नाही. गोलंदाजी त्याने 1 ओव्हर टाकताना 10 रन्स दिले आणि केवळ 1ही विकेट मिळवू शकला नाही. फलंदाजीतही तो केवळ 2 रन्स करून माघारी परतला. मधल्या फळीत त्याची लवकर पडलेली विकेट भारतासाठी मोठा धक्का ठरली. तर 5वा खेळाडू आहे श्रेयस अय्यर. कर्णधार श्रेयस अय्यरलाही टीमचा डाव सावरण्यात अपयश आलं. त्याने केवळ 4 चेंडूत 5 रन्स केले आणि तो लवकर बाद झाला. सुरुवातीची विकेट पडल्यामुळे त्याच्यावर डाव सावरण्याची मोठी जबाबदारी होती. मात्र ती पार पाडण्यात तो अपयशी ठरला. कर्णधार म्हणून आणि फलंदाज म्हणूनही त्याचं योगदान टीमच्या अपेक्षेप्रमाणे झालं नाही. तर हे खेळाडू टीम इंडियाच्या खराब कामगिरीला जबाबदार आहेत. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? कोणत्या प्लेयर्सला टीममधून बाहेर करावे? आपणास काय वाटतं आपण कमेंट सेक्शनमध्ये सांगा. मित्रांनो, आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा.